जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. इचलकरंजीतील प्रोसेस कामगारांनी संघटित व्हावे, राजेंद्र निकम यांचे आवाहन. इचलकरंजी शहर व परिसरातील प्रोसेस उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या पुरुष व महिला कामगारांनी आपल्या हक्कांसाठी संघटित व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी केले आहे. इचलकरंजी परिसरातील अनेक प्रोसेस उद्योगांमध्ये कामगारांकडून दररोज 10 ते 12 तास काम करून घेतली जाते. मात्र किमान वेतन कायदा, ESI, हजेरी कार्ड, पगारपत्रक यांसारखी मूलभूत कायदेशीर हक्क अनेक कामगारांना मिळत नसल्याचा आरोप महाराष्ट्र कामगार सेनेने केला आहे. विशेषतः कंत्राटी पद्धतीमुळे कामगारांची नोंदही अनेक ठिकाणी नसल्याने त्यांना विविध हक्कांपासून वंचित राहावे लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार अनेक कामगारांना दरमहा केवळ 7 ते 12 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळते. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. किमान वेतन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून कामगारांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. प्रदूषणाच्या कारणास्तव गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील अनेक प्रोसेस उद्योग बंद आहेत. त्यामुळे हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या कुटुंबांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. बंद काळातील किमान 50% वेतन कामगारांना देण्यात यावी, तसेच बंद उद्योग तातडीने सुरू करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली. या मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त भुईटे मॅडम यांना निवेदन दिले. निवेदनात सर्व प्रोसेस कामगारांना कायदेशीर हक्क लागू करणे, कंत्राटी पद्धतीवर नियंत्रण आणणे, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या मालकांवर कारवाई करणे, तसेच बंद काळातील वेतन देण्याबाबत निर्देश देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्तांनी संबंधित कामगारांनी कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्यास त्यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसेच पात्र कामगारांना बंद काळातील वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिल्याचे संघटनेने सांगितले. दरम्यान कामगारांना बंद काळातील वेतन न मिळाल्यास महाराष्ट्र कामगार सेना उग्र आंदोलन छेडेल, असा इशारा राजेंद्र निकम यांनी दिला. बैठकीस जिल्हाध्यक्ष किप्पाणा हालगीकर, जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख, तालुका अध्यक्ष शशिकांत कांबळे, शहराध्यक्ष राहुल कडगावी, रामचंद्र बागलकोटी, राजेश मोरी, राजू जिप्टी, बेगम नदाफ, सलमा शेख, छाया तोडकर, शाहीन खानापुरी, सुवर्णा शिंदे, सुमित टोणी, चंद्रकांत शिंदे, जहीर मोमीन, सुलतान पटेल यांच्यासह महाराष्ट्र कामगार सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन खोंद्रीसह मी राजेंद्र श्रीपती निकम, महाराष्ट्र कामगार सेना संस्थापक अध्यक्ष. इचलकरंजी शहर परिसरामध्ये प्रोसेस धंदे मोठमोठे असून सदर प्रोसेसमध्ये काम करणारे पुरुष कामगार व महिला कामगारांची संख्या जास्त प्रमाणात असून सदरच्या त्या प्रोसेस कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे कोणतेही हक्क मिळत नाही. तरी तो सदरचा कामगार 12 तास 10 तास काम करतो. त्यांना 12 तासाला 10 तासाला 7,000पासून ते 10-12 हजारपर्यंत पगार पडतो. पण सरकारने 1947 साली किमान वेतन कायद्याची घोषणा केली, तरी त्याची आज तागायत अंमलबजावणी सरकारने केली नाही. ज्याच्या जीवावर ही सरकार सत्ता भोगते त्याला जर सरकार हे जर कायदा त्या न्याय देणार नसेल तर खेदाची बाब आहे. म्हणून या इचलकरंजी शहर परिसरातील मोठमोठ्या प्रोसेस असून हे प्रोसेस गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहेत प्रदूषणाच्या नावाखाली. पण या इचलकरंजी लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, कलेक्टर, प्रांतसाहेब यांनी तातडीने ह्या बंद पडलेल्या प्रोसेसमध्ये लक्ष घालून या प्रोसेस चालू करून त्या प्रोसेसमधला जो काम करणारा कामगार आहे तो सध्या बेकार झाला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून त्या प्रोसेसच्या कामगाराला काम नसल्यामुळं तेव्हा प्रोसेसच्या कामगाराला 2 वेळचं अन्न मिळणं देखील मुश्किल झालेलं आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अशी मागणी करतो आहे की या इचलकरंजी खासदार, आमदार, कलेक्टर, प्रांतसाहेब यांनी तातडीने या इचलकरंजी बंद पडलेला प्रोसेस ताबडतोब चालू करून या प्रोसेसमध्ये काम करणाऱ्या त्या कामगारांना न्याय द्यावा व गेल्या 4-5 महिन्यापासून जे प्रोसेस बंद आहेत त्यावेळपासून या प्रोसेसमधील कामगारांना 50% पगार ताबडतोब या प्रोसेस मालकाने देण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्तसह प्रांताधिकारी, कलेक्टर साहेब यांनी आदेश करावेत, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे. सहाय्यक कामगार यांनी या प्रोसेसमधल्या कामगारांच्या कडे लक्ष न दिल्यामुळं आम्ही त्या आयुक्तांना सांगितलं आहे, जर प्रोसेस कामगाराला 8-10 दिवसात जर न्याय न मिळाल्यास आम्हाला महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडावं लागेल, असंही
आम्ही अशी सूचनाही त्यांना दिलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.